नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गोपाळ हरी देशमुख अर्थात लोकहितवादी यांच्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। यामध्ये त्यांचा जन्म हा 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुण्यामध्ये झाला। त्यांचं मूळ नाव हे गोपाळ हरी देशमुख हे होतं आणि त्यांचं टोपण नाव हे लोकहितवादी होतं। त्यांचं जुनं आडनाव हे सिद्धये हे होतं। यांचं मूळ घराणं हे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील होतं। गोपाळरावांना 12 गावाची देशमुखी असल्यानं देशमुख हे त्यांना आडनाव मिळालं। 1754 साली अर्थात गोपाळरावांचे जे आजोबा आहेत ते म्हणजे गोविंदराव हे आपल्या 3 बंधूसह पुण्यामध्ये आले होते आणि ते पेशव्यांच्या सेवेमध्ये कार्य करत होते। गोविंदरावांचे पुत्र अर्थातच गोपाळरावांचे वडील म्हणजेच अर्थात हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्याकडं फडणवीस म्हणून काम करत होते। बापू गोखल्यांच्या आष्टीच्या लढाईमध्ये पतन झाल्यानंतर हरिपंत हे दुसरे बाजीराव पेशवे यांचे वकील म्हणून हे पुण्यामध्ये राहिले। इंग्रजी सत्ता सुरू झाल्यानंतर एल्फिस्टनला जाऊन न भेटल्यामुळं हरिपंत यांची 2 गावची जहागिरी ही जप्त केली गेली। ती पुढं 1824 मध्ये त्यांना परत मिळाली। या जहागिरीपासून त्यांना दरवर्षी 10,000 रुपयाचं उत्पन्न मिळत होतं। हरिपंताच्या 4 मुलांपैकी गोपाळराव हे क्रमाने तिसरे होते। 1829 मध्ये 6व्या वर्षी ही त्यांची मुंज झाली म्हणजे अर्थात लोकहितवादींची। 1830 साली अर्थात वयाच्या 7व्या वर्षी त्यांचा विवाह झाला। त्यांची पत्नी गोपिकाबाई ह्या 4 वर्षाच्या होत्या। गोपाळराव 13 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील हे वारले आणि त्यांना 10,000 रुपयाच्या जे उत्पन्नावर जे दरवर्षी मिळत होतं त्यावर इंग्रजांनी जप्ती आणली। बरीच वर्ष खटपट केल्यानंतर 600 रुपये वर्षाला हे मिळू लागले। त्यांचं शिक्षण आणि नोकरी या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया। पुण्याच्या बुधवार पेठेमधील मराठी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं। 1841 मध्ये इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरुवात केली। 1844 मध्ये दक्षिणेतील सरदाराच्या एजंटच्या ऑफिसमध्ये दरमहा 77 रुपये पगाराची ट्रान्सलेटरची नोकरीही त्यांना मिळाली। 1846 मध्ये मुन्सिपची परीक्षा ते पास झाले आणि 1851 मध्ये त्यांना न्यायाधीश म्हणून काम करायला लागले। हे काम करत असताना त्यांची जी वाईमध्ये सातारा, सुरत, अहमदाबाद, ठाणे, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून काही काळ हे काम केलं। 1856 मध्ये त्यांची नेमणूक ही सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून ही नियुक्ती झाली। 1857 ते 1861 पर्यंत कमिशनरपदी काम केलं। सप्टेंबर 1862 मध्ये ते सहाय्यक न्यायाधीश म्हणून मुंबई सरकारच्या खात्यामध्ये कार्यरत राहिले। 1879 मध्ये त्याच पदावरून हे निवृत्त झाले। 1867 मध्ये अहमदाबादमध्ये स्मॉल कॉज कोर्टात जज म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली। गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्व सभा त्यांनी स्थापन केली। गुजरातमध्ये अर्थात तिथल्या प्रेमाबाई इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी व्याख्यानमाला ते आयोजित करत होते। त्यांनी 1867 कालखंडामध्ये जो प्रार्थना समाज स्थापन झाला होता त्याची एक शाखा ही त्यांनी स्थापन केली गेली होती अर्थात सुरत। गुजराती पुनर्विवाह मंडळ त्यांनी स्थापन केलं गेलं होतं। त्यामध्ये 1878 मध्ये मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांनी काम केलं। अहमदाबादला ते 10 वर्ष स्मॉल कॉज कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं। ब्रिटिश सरकारने त्यांना लॉर्ड लिटनच्या हस्ते दिल्ली दरबारामध्ये 1877 मध्ये राव बहादूर ही पदवी दिली। सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस ही अर्थात JP ही पदवी देखील दिली गेली। 1881 मध्ये ब्रिटिश सरकारनं फर्स्ट क्लास सरदार म्हणून त्यांना मान्यताही दिली गेली। 1880 ते 83 या काळामध्ये अर्थात 3 वर्षासाठी म्हणून मुंबई कायदे मंडळातून सरकारनियुक्त सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली। 1884 वर्षभर ते रतलाम संस्थानाच्या दिवाणपदी हे त्यांनी काम केलं गेलं। आपण लोकहितवादींची ग्रंथसंपदा या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया। यामध्ये त्यांनी इतिहास विषयक
एकूण 10 पुस्तकं लिहिली गेली. त्यामध्ये भरतखंड पर्व हा हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास 1851 मध्ये लिहिला. पानिपतची लढाई अर्थात काशीराज पंडित याच्या मूळ फारसी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून 1877 मध्ये लिहिली. ऐतिहासिक गोष्टी भाग 1 हा 1877 मध्ये, ऐतिहासिक गोष्टी भाग 2 हा 1878, ऐतिहासिक गोष्टी भाग 3 हा 1880, हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध 1878, गुजरात देशांचा इतिहास 1881, लंकेचा इतिहास 1888, सौराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास हा गुजरातीवरून अनुवादित हा 1891 मध्ये केला गेला. उदयपूरचा इतिहास अर्थात कर्नल टॉडचा जो ॲनल्स ऑफ राजस्थानचं जे भाषांतर त्यांनी 1893 मध्ये केलं गेलं होतं. त्यांनी चरित्रात्मक 2 पुस्तकं ही लिहिली गेली. त्यामध्ये पहिलं पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास अर्थात जे पृथ्वीराजांचे जे समकालीन ते म्हणजे चांद बरदाई यांनी पृथ्वीराज रासो नावाचा 1191 मध्ये अर्थात मूळ प्राकृत भाषेमध्ये लिहिलेल्या काव्यावर आधारित हा ग्रंथ त्यांनी 1883 मध्ये प्रकाशित केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी 1192 मध्ये जी लढाई झाली त्याच्यामध्ये ते मारले गेले होते. म्हणजे अर्थात चांदबरदाई हा जो ग्रंथ आहे तो त्यांचा समकालीन होता म्हणून त्याबद्दली माहिती आहे. म्हणजेच पृथ्वीराज रासो यांच्या हयातीमध्येच हे लिखाण केलं गेलं होतं. आणि दुसरा चरित्र ग्रंथ आहे म्हणजे पहिला कोणता चरित्र ग्रंथ म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास आणि दुसरा पंडित स्वामी श्रीमद दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात चरित्र ग्रंथ लिहिला तो म्हणजे 1883 मध्ये. त्यांनी धार्मिक आणि नैतिक बाबीवर त्यांनी एकूण 7 पुस्तकं लिहिली ज्यामध्ये खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध हा 1859 मध्ये लिहिला. गीता तत्व हे 1878 मध्ये, सुभाषित अथवा सुबोधवचन ही संस्कृत ग्रंथातील सुभाषितांचे भाषांतर त्यांनी 1878 मध्ये लिहिलं. स्वाध्याय प्राचीन आर्य विद्यांचा क्रम विचार आणि परीक्षण हा ग्रंथ त्यांनी 1880 मध्ये लिहिला. अश्वालायनचं ग्रहसूत्र याचा अनुवाद हा 1880 मध्ये लिहिला. अश्वालायन मला मुद्दामहून इथं अश्वालायनच्या ग्रहसूत्रामध्ये बद्दलची माहिती सांगायची की त्यांनी खऱ्या अर्थाने भारतामध्ये पहिल्यांदा जाती उच्छेदाची कल्पना जर कोणत्या पुस्तकात अगोदर मांडली असेल तर ती म्हणजे अश्वालायनचं ग्रहसूत्र. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं गेलं की जसं प्राणी आहे, प्राण्यांमध्ये मग घोडा, गाढव, कुत्रा, हत्ती, एनिवे कोणतंही घ्या, किंवा तुम्ही पक्ष्यांमध्ये घ्या, मोर आहे, कावळा आहे, चिमणी आहे, पोपट आहे किंवा इतर कुठलेही पक्षी पहा. या पक्ष्यांमध्ये आणि या प्राण्यांमध्ये मल, मूत्र, गंध आणि ध्वनी याच्यामध्ये भेद आहे. मलांमध्ये भेद आहे, मूत्रांमध्ये भेद आहे, गंधांमध्ये भेद आहे, ध्वनींमध्ये भेद आहे. हा सर्व भेद असताना देखील या प्राण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद दिसत नाही. तोच भाग जर तुम्ही मनुष्यमात्रांना लागून पाहिला तर माणसाच्या मल, मूत्र, गंध आणि ध्वनी याच्यामध्ये कुठलाही भेदाभेद नसताना तर तो जातीभेद हा पाळला जातो. तर हे पहिल्यांदा जाती उच्छेदाची कल्पना ही अश्वालायनच्या ग्रहसूत्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ही त्यांनी मांडली गेली आणि त्या ग्रंथाचा अनुवाद त्यांनी 1880 मध्ये हा केला गेला. त्यानंतर त्यांनी आगम प्रकाश हे गुजराती भाषेमधलं 1884 मध्ये याचं मराठी भाषांतर पुढं कालखंडामध्ये रघुनाथजी यांनी केलं गेलं. निगम प्रकाश मूळ गुजराती भाषेमध्ये त्यांनी 1884 मध्ये प्रकाशित केलं गेलं. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संदर्भाबद्दलची एकूण त्यांनी 5 पुस्तकं लिहिली. त्याच्यामधलं लक्ष्मी ज्ञान क्लिपच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचं मराठी भाषामध्ये भाषांतर केलं गेलं 1849 मध्ये. हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणं आणि त्याचा परिहार
व व्यापाराविषयी विचार हे पुस्तक त्यांनी दादाभाई नौरोजी यांच्या पॉवर्टी इन इंडिया या निबंधाच्या आधारावर 1876 लिहिलं. स्थानिक स्वराज्य व्यवस्था ही 1883 पुस्तक लिहिलं. ग्रामरचना, त्यातील व्यवस्था आणि त्याची हल्लीची स्थिती हा ग्रंथ 1883 लिहिला. आणि स्वदेशी राज्य व संस्थाने हा 5वा ग्रंथ 1883 लिहिला गेला. सामाजिक चिंतनाबद्दलची एकूण त्यांची 5 पुस्तकं आहेत, ज्यामध्ये जातीभेद हा 1887 प्रकाशित केला. भिक्षुक अर्थात मुंबई आर्य समाजाला दिले गेलेलं व्याख्यान हे 1877 प्रकाशित केलं. प्राचीन आर्यविद्या व रीती हा ग्रंथ त्यांनी 1877. कलियुग मुंबई आर्य समाजामध्ये दिलेलं व्याख्यान हे 1877. निबंध संग्रह अर्थात शतपत्रे आणि इतर निबंध 1866 प्रकाशित केली. विद्यालहरी हे देखील प्रकाशित केलं गेलं. संकीर्ण, ज्यामध्ये एकूण 7 पुस्तकं आहेत, यामध्ये होळीविषयीचा उपदेश हा 1847. महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण हे 1848. सरकारचे चाकर, सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांची संभाषण हे 1850. यंत्रज्ञान अर्थात इंट्रोडक्शन टू फिजिकल सायन्सेस या पुस्तकाचा अनुवाद हा यंत्रज्ञान या नावाने 1850 प्रकाशित केला. पदनामा फारसी पुस्तकाचा अनुवाद हा 1850 प्रकाशित केला. पुष्पयन अर्थात शेख सादीच्या गिलिस्तोतील 8व्या अध्यायाचा अनुवाद हा 1851 केला. शब्दालंकार हा 1851. हस्तलिखित न सापडल्यामुळं प्रसिद्ध करता न आलेली पुस्तकं ही एकूण त्यांची 4 आहेत, ज्यामध्ये आत्मचरित्र, 1 दिवसात लिहिलेलं पुस्तक, विचारलहरी, हिंदुस्थानातील बालविवाह हे होय. लोकहितवाद्यांनी चालू केली गेलेली जी नियतकालिका आहे तर ती म्हणजे लोकहितवादी या नावाचं 20 पृष्ठाचं मासिक हे ऑक्टोबर 1882 त्यांनी सुरू केलं, ते 1887 चालू होतं. तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, लोकहितवादी या नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं होतं. दुसरं, लोकहितवादी या नावाचंच ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारं त्रैमासिक हे त्यांनी 1883 पासून ते 87 हे सुरू केलं गेलं. त्यांनी एक निबंध देखील केला गेला, त्यामध्ये लोकहितवादींची शतपत्रे अ.का. प्रियोळकर यांनी लोकहितवादीकृत निबंध संग्रह या नावाने शतपत्राचं पुनर्संपादन करून ती प्रकाशित केली गेलेली आहेत. त्यानंतर आपण पाहूया शतपत्र. यामध्ये भाऊ महाजन अर्थात विठ्ठल कुंटे यांच्या प्रभाकरमधून 1848 म्हणजे अर्थात भाऊ महाजन यांचं जे मूळ नाव आहे तर ते म्हणजे गोविंद विठ्ठल कुंटे. मला वाटतं की हा एकदा आयोगाने प्रश्न देखील विचारला होता की भाऊ महाजन यांचं मूळ नाव काय, तर ते गोविंद विठ्ठल कुंटे. तर यांनी प्रभाकरमधून म्हणजे भाऊ महाजनांच्या प्रभाकरमधून 1848 त्यांनी शतपत्रे लिहिली गेली. या शतपत्राच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय ही माहिती त्यामध्ये दिली. त्यामध्ये त्यांचा जो पहिला लेख आहे तो म्हणजे इंग्रजी लोकांच्या व्यक्तिमत्वाच्या गैरसमज होती. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे एकूण 108 शतपत्रे, म्हणजे आपण शतपत्रे ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ती 100 पत्र नाही, तर ती 100 पत्र झाल्यानंतर पुढं आणखी 8 पत्र ही त्यांनी लिहिली गेली, म्हणून ती एकूण 108 पत्र आहेत हे आपलं तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1850 ती त्यांनी 2 वर्ष ही लिहिली गेली. नवसमाज रचनेच्या दृष्टीने विशेष असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधून ती पुन्हा प्रकाशित केली गेली, ती म्हणजे शतपत्रे. लोकहितवादींनी अर्थात एक ब्राह्मण नावाने देखील लिखाण केलं गेलं, म्हणजे लोकहितवादी या टोपण नावानेही लिखाण केलं गेलं. दुसरं एक ब्राह्मण या नावाने देखील लिखाण केलं गेलं. 1882 कायदे काउन्सिलच्या कामातून मुक्त झाल्यानंतर लोकहितवादी या नावाने 20 पानाचं मासिक सुरू केलं. जसं आपण पाहिलं की 1883 त्यांचं
त्रैमासिकामध्ये रूपांतर केलं गेलं. आपल्या विचाराचा प्रसार करण्यासाठी व समाजाच्या वैचारिक जागृती होण्यासाठी त्यांनी थिओसॉफिकल, बुद्धिप्रकाश, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, बॉम्बे टाइम्स या वृत्तपत्रातून लेखन केले. ज्ञानप्रकाश आणि इंदुप्रकाश या नियतकालिका काढण्यासाठी त्यांनी पुढाकार देखील घेतला गेला होता. हितेच्छू नावाचं साप्ताहिक गुजराती व इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी काढलं गेलं. इंग्रजी भाषेतील विद्वान असून देखील त्यांनी मराठी ग्रंथ निर्मिती केली गेली हे विशेष. त्यांच्या मते मराठी भाषा ही बहुजनांची भाषा आहे, म्हणून त्यांनी गुजराती बुद्धिवर्धक सभा देखील स्थापन केली. आपण लोकितवादींचं जे सामाजिक विचार आहेत तर त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया. नोकरीनिमित्त लोकितवादी वेगवेगळ्या भागांमध्ये ज्यावेळेस त्यांच्या बदल्या झाल्या त्यावेळेस त्यांनी मग वेगवेगळ्या भागांमध्ये संस्था ह्या स्थापन करून कार्य केलं. जसं आपण पाहतो की गरजूंसाठी आपल्या घरातच त्यांनी मोफत दवाखाना काढला. वाईमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत असताना कृष्णा नदीला पूर आल्यानंतर पूरग्रस्तांना आर्थिक मदत ही त्यांनी केली गेली होती. थिओसॉफिकल सोसायटी आणि प्रार्थना समाजाशी त्यांचा अधिक जवळचा संबंध होता. त्यामुळं या दोन्ही संस्थांना धर्मसुधारणाच्या कार्यामध्ये लोकितवादींनी मदत केली. काही काळ ते आर्य समाजाचे अध्यक्ष राहिले. पुढं आपण पाहतो की पंढरपूरमधील जे अनाथ बालिकाश्रम आहे व सुतिकागृह आहे या स्थापनेमध्ये लोकितवादींचा देखील पुढाकार होता. त्याचे गुजराती बुद्धिवर्धक सभेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. थिओसॉफिकल सोसायटी ऑफ बॉम्बे याचा अध्यक्ष म्हणून काम केलं गेलं. त्यांच्या वैचारिक जागृतीच्या लेखनासंदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया. त्यांनी ग्रंथ प्रामाण्याला विरोध केला गेला. इथं एक गोष्ट आपल्याला लोकितवादीबद्दलची सांगता येईल ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की वेद असो, पुराण असो, शास्त्र असो किंवा स्मृती असो, याच्यामधलं कोणतंही शास्त्रवचन हे अंतिम नाही. म्हणून हे सर्व जे आहेत तर ते मनुष्याने निर्माण केले गेलेले आहेत. त्यामुळं नवीन आधुनिक ज्यावेळेस आपण जीवन जगतो आहोत, नवीन ज्या चालीरीती आहेत तर त्या देखील आपण निर्माण केल्या गेल्या पाहिजे अशी एक भूमिका त्यांची होती. म्हणून ते असं म्हणतात की कोणतंही शास्त्रवचन हे अंतिम नाही, तर हे सर्व मनुष्याने निर्माण केले. म्हणून समाजातली जी अनिष्ट प्रथा आहे ते म्हणजे अर्थात सती प्रथा याला देखील त्यांनी विरोध केला गेला आहे. आणि यामध्ये त्यांचं स्त्रियांचं जे शोषण होतं आहे याला विरोध केला. अर्थात जे एखादी जर स्त्री विधवा झाल्यानंतर तिचं दर महिन्याला केशोपन हे केलं जात होतं. या केशोपन पद्धतीवर देखील त्यांनी टीका केली गेली. उलट ते असं म्हणतात की बालविवाहापेक्षा सती बरी असा लेख त्यांनी लिहिला गेला होता. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार हा लोकितवादींनी केला गेला. जातीवाद यामुळेच आपला खऱ्या अर्थाने उत्कर्ष झाला नाही असं लोकितवादी म्हणतात. जाती प्रथेला विरोध केला गेला आणि अर्थातच त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देखील दिला गेला. यानंतर आपण पाहूया त्यांचे धार्मिक विचार. यामध्ये आपल्याला धार्मिक सुधारणाचा विचार करत असताना लोकितवादींनी सामाजिक जीवन आणि नीती ही धर्मापासून वेगळी करण्याकडे लक्ष दिलं गेलं. संसार आणि परमार्थ या दोन कल्पना वेगळ्या करण्याची संकल्पना ही लोकितवादींनी मांडली. धर्मसुधारणेची कलम म्हणून त्यांनी 15 तत्वाचा उल्लेख या संदर्भात त्यांनी केला गेला. म्हणजे हिंदू धर्मातील जातीमुळं ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये हिंदू धर्मात एक भजन होऊ शकलं नाही. म्हणजे जसं आपण पाहतो की ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या प्रार्थना असेल किंवा मुस्लिमांमध्ये प्रार्थना असेल, त्यांचं जे एक पद्धतीचं जे भजन आहे त्यांच्या म्हणजे प्रार्थनेसाठीचं म्हणून, तसं हिंदू धर्मामध्ये मात्र ते एक होऊ शकलं नाही ही खंत त्यांना वाटते. धर्माच्या नावाखाली केली जाणारी जी व्रतवैकल्य आहेत, उपवास आहे, पारायणं आहेत किंवा 16 ओळ आहे, या कल्पना ह्या व्यर्थ आणि निरुपयोगी आहेत असं शतपत्रामध्ये हिंदू धर्मातील लोकांचा आळशी स्वभाव या लेखांमधून त्यांनी टीका केली गेली. ते असं म्हणतायत की धर्म हा ब्राह्मणांकडे गेला आहे, त्यामुळं ती आता परिस्थिती बदलायला हवी आणि ब्राह्मणाला दक्षिणा देण्यासाठीचा विरोध हा लोकितवादींनी त्या काळामध्ये केला होता.
म्हणजे हिंदू लोकांचा दृष्टिकोन हा निवृत्तीवादी आहे. अपेक्षा त्यांच्यामध्ये परलोकनिष्ठा ही अधिक आहे. म्हणजे इह लोकापेक्षा परलोक निष्ठा ही लोकांची अधिक आहे. लोक इतके मूर्ख आहेत की त्यांना चाल आणि धर्म वेगवेगळी आहे हेही कळत नाही असं लोकहितवादी म्हणतात. म्हणजे घरातील मुलीला सदाचार, नीती, प्रेम या गोष्टी शिकवाव्या म्हणजेच खऱ्या अर्थाने उत्कर्ष होईल. त्यामध्ये पत्रामध्ये ते लिहित आहेत की म्हणजे लोकहितवादींचा विचार हा होता की एखादी जर आपल्याला घटना बदलायची असेल तर ते असं म्हणतायत की म्हणून सांगितलंय, म्हणजे मनुचं वचन असो, याज्ञवल्क्याचं असो की ब्रह्मदेवाचं का असेना, तर जात म्हणून ते असं म्हणतायत की बाबा कोणाचं का असेना, जर आजच्या रीतीशी योग्य जर लागू पडत नसेल तर ते कोणाचंही असो त्याला मानायची गरज नाही, अशी भूमिका त्यांची होती. जात आणि जन्मावरून न मानता कर्मावरून जात मानली पाहिजे. त्यांनी मूर्तीपूजेला देखील त्या काळामध्ये विरोध हा केला गेला होता. अशा पद्धतीचे त्यांचे धार्मिक विचार. त्यानंतर आपण पाहूया त्यांचे राजकीय विचार. समाजाला जागृत करण्यासाठी म्हणून राजकीय प्रबोधनाचं कार्य हे त्यांनी ज्ञानप्रकाशमधून लेख लिहिले गेले. पाश्चात्य विद्येचा अभिमानी व संस्कृतीचा तिटकारा करणार आहेत. म्हणजे लोकहितवादींना एका ठिकाणी असं वाटतं की ज्या पद्धतीनं इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, ज्या पद्धतीनं ते भारताचा शोध घेत आले, त्यांनी भारतामध्ये जसा व्यापार आणि उद्योग वाढवला गेला तसा ह्या भारतामधल्या लोकांनी देखील इतर देशांमध्ये जाऊन व्यापार उद्यम करावा अशी भूमिका ही लोकहितवादींची त्या काळामध्ये होती. म्हणून ते शिक्षणाचं महत्त्व सांगताना ते म्हणतात की शिक्षण हे मानवी जीवनाचं वैभव आहे. म्हणून समाजाला इंग्रजी शिक्षणाचा आग्रह धरला. कार्य हाच धर्म, समाजाचं कल्याण हाच मानवतावाद हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिला. त्यांचे आर्थिक विचार आपण पाहूया. रानडे पूर्व पिढीतील अर्थशास्त्रज्ञ म्हणून मराठीतून लेखन करणारे पहिलेच अर्थतज्ञ म्हणून आपल्याला लोकहितवादींचा उल्लेख करता येईल. भारतीयांच्या अज्ञानामुळं त्यांची आर्थिक अवस्था ही दयनीय झाली, तरी सरकारनं दयनीय अवस्था दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि जनतेच्या आर्थिक दिवाळखोरीस खऱ्या अर्थाने सरकारच जबाबदार आहे अशी भूमिका त्यांनी घेतली. सरकारने जनतेला रोजगार धंदा उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यामध्ये लोकहितवादी असं म्हणतात की त्यांनी ब्रिटिश राजवटीचं त्या काळामध्ये समर्थन जरी केलं असलं तरी सरकारवर वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी टीकाही देखील केली. अर्थात दादाबाई नौरोजी आणि विल्यम डिग्मीनी इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीच्या महापुराचं जे वर्णन केलं गेलं, विशेषतः दादाबाई नौरोजींनी आर्थिक ड्रेन थेअरी किंवा आर्थिक निस्तारणाचा जो सिद्धांत मांडला आहे तर तो नेमकं काय केलं, तर त्यांनी जसं आपण अर्थशास्त्राचा एक नियम आहे, तो नियम काय की ज्या देशाची आयात कमी आहे आणि निर्यात जास्त आहे तर अर्थात त्या देशाचा अधिक फायदा असू शकतो. पण भारतामध्ये उलट होतं. भारताची निर्यात ही अधिक आहे, आयात ही कमी आहे, तरी देखील भारताचा तोटा कसा काय, यासाठी म्हणून त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. ते म्हणजे बंगालमधल्या वेगवेगळ्या गोदींमधून, केरळमधल्या, कर्नाटकमधल्या, मुंबईमधल्या अशा वेगवेगळ्या भागांमधल्या जहाजांमधून ज्या गोदींमधून जो माल निर्यात झाला त्याच्या नोंदी घेतल्या आणि त्याच भागामध्ये तिथं जो आयात माल झाला आहे त्याच्या देखील नोंदी घेतल्या आणि त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं की भारताची निर्यात ही अधिक आहे, आयात ही कमी आहे, तरी देखील भारताचा तोटा आहे. म्हणजे ही ड्रेन थेअरी ही सप्रमाण ही सिद्ध केली गेली, तर त्यालाच भारताचं आर्थिक निस्सारण असं आपण म्हणतो. म्हणून लक्ष्मी विलायतेस चालली असं लोकहितवादी त्या काळामध्ये म्हणतात. म्हणजे लक्ष्मी ज्ञान या ग्रंथांमधून त्यांनी ॲडम स्मिथ अर्थशास्त्र हा ग्रंथ वाचकांसमोर आणला. मातृभाषेतून शिक्षण द्यावं या तत्वाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. हेनरी ब्राऊन मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. याच्या पुढाकारातून लोकहितवादींनी 1848 पुण्यामध्ये एक ग्रंथालय काढलं गेलं. पुणा जनरल लायब्ररी या नावाने हे ग्रंथालय हे नावारूपाला आलं आणि पुढं ते
नगर वाचन मंदिर म्हणून हे प्रसिद्धीस आलं. पुढं 1879 नंतर त्यांची पत्नी, मोठे बंधू, जावाई, 3 मुले, 2 मुली यांचा मृत्यू झाल्याने ते खचले आणि 1 ऑक्टोबर 1892 मध्ये त्यांचा मृत्यू हा झाला. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की आपण हा संपूर्ण एक भाग हा लोकितवादी बद्दलच्या माहितीचा आपण पाहिलेला आहे. तर आपण इथं थांबूया. धन्यवाद.